धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आता मिठागरांच्या जागेवर होणार आहे। पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। मिठागराची जमीन संपादित करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलेला आहे। सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। धारावी पुनर्विकासातील अपात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्विकासासाठी म्हणून मिठागर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच आहे असा उच्च न्यायालयाचा निर्वाळा आहे। सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका ही फेटाळून लावण्यात आली आहे। यामध्ये मुलुंड, भांडूप, विक्रोळी इथल्या मिठागरांच्या जागेंचा समावेश आहे। अपात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। अधिक माहिती घेतो आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, गेल्या अनेक महिन्यांपासूनचा हा प्रश्न, पण आता मात्र उच्च न्यायालयात याचा तोडगा निघताना दिसतोय। नक्कीच लागली। आपण जर बघितलं तर धारावी पुनर्विकासातील अपात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्विकासासाठी मिठागर जमीन संपादित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच असल्याचं जो निर्वाळा आहे तो न्यायमूर्ती अलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माळणे यांनी दिलेला पाहायला मिळतोय। खरं तर हा जो प्रश्न होता हा अनेक दिवसांपासून पेटलेला पाहायला मिळत होता। खरं तर अनेक नेते होते ज्यांना या गोष्टीचा विरोध देखील केलेला पाहायला मिळाला होता। मात्र मुलुंड, भांडूप, विक्रोळी येथील मिठागरांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। खरं तर केंद्राने या ज्या जमिनी आहेत त्या राज्य सरकारकडे 99 वर्षांसाठी हस्तांतरित केलेल्या आहेत आणि त्यामुळे याचा जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घ्यायचा आहे। खरं तर त्यासाठी केंद्र सरकारने 2017ला नियम देखील बदलले होते की मिठागराच्या जमिनी तुम्ही राज्य सरकारला हस्तांतरित करू शकता आणि त्या विकासासाठी वापरल्या जाऊ शकतात। इतकंच नव्हे तर मिठागरांना पाणथळ जागांचा दर्जा देण्यात आल्याचे किंवा ती संरक्षित असल्याचे कोणतेही ठोस पुरावे जे आहेत ते वकील ज्यांनी ही याचिका दाखल केली होती ते सागर देवरे देऊ शकलेले नाही आणि याचमुळे ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांचा जो मार्ग आहे तो अतिशय मोकळा झालेला पाहायला मिळाला। निश्चित भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।